केलेली ती आपला मेंबर्स होता, त्याच्या हातामध्ये आपण सुपूर्त केलेत, ते आपण त्याच्याकडून कनेक्ट करा प्लीज. आमच्या समालोचन कक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं प्राइज इथे नाही आहे. जे आहे तुमच्या गावातला एक मेंबर्स होता, त्याच्या हातामध्ये आम्ही सुपूर्त केलेली आहे. चला तर मित्रांनो, सामना सुरू करा, कारण आता आपण पाहतोय की सेमीफायनलचा सामना जिते विपक्ष कोपरोली या दोन संघांच्या दरम्यान. आपण कल्पेश पाटील यांना पाहणार आहोत. खूप मोठी मेहनत या स्पर्धेमध्ये, आपण मैदानाची आखणी करण्यापासून ते मैदानाची देखभाल करण्यापर्यंत खूप मोठी मेहनत कल्पेश पाटील याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. जिते आणि कोपरोली या दोन संघांमध्ये आपण हा सामना पाहणार आहोत. आजच्या रात्रीतला सेमीफायनलचा सामना मित्रांनो होणार आहे. कोपरोली वोन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट आणि प्रथम आमंत्रित केलेला आहे कटेकर सर. कटेकर सर, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. रमेश राव सर, आपणाला विनंती केली जाते प्लीज. कटेकर साहेब, तुमचंही खूप खूप आभार. आज रात्रभर आपण या स्पर्धेसाठी इथे उपस्थित आहात. खूप मोठी मेहनत आहे या काँग्रेस कमिटीच्या सर्व आयोजकांची. चला तर मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सेमीफायनलचा सामना रंगतोय मैदानामध्ये. जिते विरुद्ध कोपरोली. हिअर इज फर्स्ट वन, गेम इज ऑन. पहिल्याच बॉलवर विकेट पाहायला मिळाला. अफलातून गोलंदाजी, इथून मात्र गोलंदाज मिथुन म्हात्रे. सरपंच कोण गावचा जितेश शिसवे लय भारी, जितेश शिसवे लय भारी, जितेश शिसवे लय भारी. पालखीची सारी जबाबदारी अविनाश घराच्या खांद्यावरी, अविनाश घराच्या खांद्यावरी. जितेश शिसवे उपसरपंच, माजी उपसरपंच ग्रामपंचायतीचे. 26/11चा एक मोठं आयोजन आणि त्या आयोजनाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यामधून मिळणारा सगळा प्रॉफिट हा गरजू विद्यार्थ्यांना दान केला जातो. हे एक मोठं आयोजन त्यांच्या माध्यमातून दरवर्षी कोणच्या मैदानावर खेळवलं जातं आणि या मैदानामध्ये सुद्धा त्यांची खूप मोठी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत, हरीश गावण. पहिल्याच बॉलवर पहिलाच विकेट आपण पाहिला. मिथुन या गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असलेला संघ कोपरोली संघाकडून, आणि इथे मात्र जिते संघाला पहिलं विकेट गमवावं लागतंय. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं जिते संघाने हाहाकार माजवलेला तो जिते संघ इथे मात्र पहिल्याच बॉलवर विकेट. इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण घडवलं जाते, मात्र 2 धावा रोखू शकत नाही आणि या 2 धावेनं मात्र सुरुवात झालेली आहे. बिनबाद 2 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. 1-2 असं माफ करा. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना या बॉलवर 2 धावा आल्या. कोपरोली आणि जिते एक संघ उरण तालुक्यातून आहे, तर एक संघ पेन तालुक्यातून, म्हणजे अर्थातच उरण पेन तालुक्याची ही जबरदस्त लढत आणि कोणता संघ जिंकणार आणि खेळते पनवेल तालुक्यामध्ये, म्हणजे तिन्ही तालुके वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतील. कोपरोली संघ उरण तालुक्याशी बिलॉंग करतो, जिथे संघ पेन तालुक्याशी बिलॉंग करतोय आणि खेळतोय पनवेल तालुक्याच्या कोणत्या मैदानावर. यावेळेला मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलं, मात्र पंचांचं बोट वरती लेग बिफोर विकेट साठी या विकेटला परत यावं लागेल. फलंदाजी करत असताना जिथे संघाचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आउट. सरपंच कोण गावचा जितेश शिसवे लय भारी, जितेश शिसवे लय भारी, जितेश शिसवे लय भारी. पालखीची सारी जबाबदारी अविनाश घराच्या खांद्यावरी. हो, नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आमचे गुणलेखक मला सांगतील प्रतीक म्हात्रे हा विकेट क्रमांक 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानावर तयार आहे. इनिंग नंबर 4 प्रतीक म्हात्रे मैदानावर दाखल होतोय. मात्र ही पडझड आपण पाहिली जिथे संघाची. सुदर्शन, आय कॅन बिलीव्ह की हा कालचा जिथे संघ आहे ज्याने या मैदानाच्या कानाकोपऱ्यात चौकार आणि षटकाराची आतषबाजी या मैदानात इस मैदान का कोई कोना नहीं जहाँ पे जीते टीम के बल्लेबाजों का चला नहीं, हर एक कोने के ऊपर चौवा छक्का लगाया था. ती जिते संघ मात्र आता पडझड पाहायला मिळते जिते संघाची. इथून मात्र या बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न, लेगस्टंपच्या बाहेर जाणारा या बॉलवर मात्र वाईट चेंडू म्हणून घोषित करण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून आणि दंडित केलं गोलंदाजाला 1 धावेसाठी. आणि या 1 धावेनं मात्र समीकरणाचा विचार केला आपण तर धावफलकावर धावा होत आहेत त्या मात्र 2 विकेटच्या मोबदल्यात 3 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात 3 धावा. मिथुन पाटील याची खरंच स्तुती करेन. सुदर्शन करण पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवलंय फलंदाजांना
यावेळेला मोठा फटका जरूर खेळायचा होता, मात्र फाईन लेग आणि थर्ड मॅन याच्या मधून सीमारेषा भेदत चौकार. गातारे स्टाईल वाला जोडीला भूषण घरात, जोडीला भूषण घरात, जोडीला भूषण घरात. धन्यवाद. तत्पूर्वी माजी पंचायत समिती सदस्य उरण कोपरोली गावचे माननीय आकाश म्हात्रे साहेब यांना विनंती असणार आहे, या तुम्ही मंचावर तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत असणार आहे या क्रिकेट स्पर्धेकडून. धन्यवाद रोशन. थँक्यू शैलेश. प्रत्येक पाहुण्यांचं इतंभूत माहिती आणि त्यांचं स्वागत करताना आपल्याला बोर्ले गावचे सुपुत्र शैलेश याच्या माध्यमातून एक गोड आवाजामध्ये आपल्याला समालोचन ऐकायलाही मिळालं मागच्या वेळेला. यावेळेला मात्र गोलंदाज सज्ज आहे. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न होता, इथून वाडीश लॉंगन आणि लॉंगनच्या मध्ये गेलेल्या या बॉलवर मात्र दुसरी धाव होऊ शकते का? येस, होऊ शकते. चित्याच्या चपलाईनं दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि टीके माळी सरांच्या शब्दामध्ये आपण पाहिलं, जंगलामध्ये जशी हरणं धावावीत तशी दुसरी धाव पूर्ण केलेली या दोन फलंदाजानं आणि या दोन धावांच्या माध्यमातून 9 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण सुदर्शन पाटील तारेगावचे सुपुत्र, खूप सुंदर गुणलेखन सुदर्शन आपलं आणि अशीच भेट आपली वारंवार व्हावी या क्रिकेट शृंखलेमध्ये अशी प्रार्थना आहे नक्कीच परमेश्वराचरणी. इथून मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंगन सीमारेषे लगत बॉलची फील्ड करून फेकी होते तोपर्यंत एकच धाव मिळणार आणि या एक धावेनं मात्र समीकरणाचा विचार केला तर 10 धावा दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. 10 धावा होत आहे धावपळकावर. युवक काँग्रेस ट्रॉफी 2020 हेमराज म्हात्रे, अभिजित पाटील आणि त्यांची पूर्ण कमिटी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक वेगळा रंग. या मैदानावर पहिल्याच वर्षाला ही स्पर्धा आहे कल्पेश, परंतु या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता आपल्याला भासून दिली नाही या बोर्ले गावाच्या सर्व आयोजकांनी. प्रत्येक गोष्टीची तंबूत पूर्तता करण्यात आली. त्याच्या पाठीमागे खूप मोठी मेहनत आमचे यशवंत पाटील असतील, अशोक पाटील असतील, त्यानंतर त्यांची पूर्ण कमिटी, किशोर शिसवे, जितेश शिसवे यांची खूप मोठी मेहनत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि एक स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये यशस्वी कामगिरी पाहायला मिळते या आयोजकांची. पुढच्या वर्षी या स्पर्धेला अजूनही ताकदीनं घडवण्याचं नक्कीच काम असेल या आयोजकांचा. मात्र आपण धावसंख्येचा विचार केला, 10 धावा होत आहे धावपळकावर आतापर्यंत. गोलंदाज सज्ज आहे अभय म्हात्रे. दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेला मात्र अपील होते पंचांकडे आणि तमाम सबूत और गवाहों को मद्देनजर रखते हुए अंपायर ने इस अपील को बिल्कुल खारिज कर दिया आणि इथून मात्र विकेट, जो की अपील होती, थोडासा उत्साह होता, कॉन्फिडन्स कमी होता आणि इथून मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. या 10 धावाच होत आहेत धावपळकावर. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहणार आहोत गोलंदाज अभय म्हात्रे याला. समोर फलंदाज आहे प्रतीक. अभय म्हात्रे याचा पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा डायरेक्ट हिट केलेला आहे. नक्की विकेट घ्यायचं होतं की राख काढायचं होतं इस्टर्नवरती समजलं नाही, परंतु एक जबरदस्त विकेट मिळाला यावेळेला मात्र कोपरोली संघाला. संतोष महाराज पाटील यांच्याकडून मला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मित्रांनो, फार कमी अशी टुर्नामेंट्स असतात जिथे कॉमेंटेटरला कोणतरी बक्षीस देत असतं. रोशन पाटील हे आमचे समालोचक आहेत, तर त्यांचं आपण स्वागत करूया. तर संतोष पाटील सर, आपलं मनापासून स्वागत केलं जात आहे. रोशन पाटील यांचंही त्यांनी स्वागत केलं. त्यांनाही 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. म्हणजे खूप मोठे कदरदान आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि असं म्हटलं जातं की कलाकार कभी मरता नहीं बाबूशाह, उसे जिंदा दफनाया जाता है, कबर खोद के भी देखोगे तो अंदर से आवाज आएगी तालिया तालिया तालिया. तर चला मित्रांनो, मुख्य स्पर्धेकडे आपण वळणार आहोत. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झालेल्या आहे धावपळकावर, त्या मात्र 10 धावा. त्यावेळेला या बॉलवर आपण पाहिलं काय जबरदस्त दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता होते. एकीकडे कोपरोली संघ उरण तालुक्याशी बिलॉंग करणारा आणि एकीकडे असणार आहे तो मात्र पेन तालुक्याशी बिलॉंग करणारा जीते संघ. मागच्या
कालच्या दिवसाची आठवण काढली तर तो षटकार मला अजूनही आठवतोय. सुदर्शन केतन मात्रे जो ऑन स्ट्राईक खेळतोय, काय अफलातून षटकार होता. आणि इथून मात्र मोठा फटका, केतन मात्रे याच्या इनिंगचा शेवट करतोय गोलंदाज. मला काल आश्चर्याचा धक्का बसला सुदर्शन, ज्यावेळेस मला समजलं की जिते गावामध्ये त्यांची जिते प्रीमियर लीग म्हणजे JPL खेळवली जाते. 40 संघ खेळतात त्यांच्या गावातले. मला मोठा आश्चर्याचा धक्का बसला, एका गावामधून 40 संघ कसे तयार होऊ शकतात. म्हणजे किती मोठी क्रिकेटची ताकद, किती मोठी क्रेज आहे क्रिकेटमध्ये, ते पाहायला आपल्याला नक्कीच मिळेल. परंतु यावेळेला मात्र जिथे संघ बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय, कारण बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. विकेट क्रमांक 3 माघारी परततोय, दुसरं षटक कार्यरत, 4थं विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आमच्या अक्षय गाताडे आमच्या बरोबर बसलेले आहेत. पहिलाच सामना, त्या जखमा अजूनही ओल्या आहेत कोण संघाच्या. आणि इथून मात्र आपण पाहतोय या बॉलला सोडून जरूर दिलाय फलंदाजानं, परंतु का सोडलं हा मोठा प्रश्न आहे. कारण हा चेंडू तर सुरेख चेंडू होता असं पंचांनी घोषित केलंय. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकाचा विचार केला आपण तर धावसंख्या आहे 10. धावसंख्या म्हणजे 10चा आकडा. लगातार 5 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये आपण अक्षय मेडानोर म्हणजे जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खेळ आवडला असेल, गोलंदाजी आवडली असेल तर ही दुसरी मेडानोर या पूर्ण स्पर्धेतली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अभय म्हात्रे याच्या माध्यमातून. या गावामध्ये एक सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे जी कधी घडली नव्हती अक्षय गाताडे, ती स्पर्धा आहे कोण प्रीमियर लीग, कोण KPL आपल्याला पाहायला मिळेल. जी तारीख आहे 8 तारीख म्हणजे हा. आणि पहिल्यांदाच KPL ठेवण्याचा जो मानस आहे तो अक्षय गाताडे आणि पूर्ण आयोजकांनी केलेला आहे. त्यांचंही स्वागत करूया, कारण KPL या गावामध्ये क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो, परंतु KPL कधी पाहायला नव्हती मिळाली. ती KPL यावर्षी पाहायला मिळेल. त्यांनाही शुभेच्छा देऊया. म्हणजे जितेश शिसवे त्यांचंही मोठं योगदान असेल यामध्ये. आणि इथून मात्र 4 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्येचा विचार केला आपण 10 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. आणि तिसरं षटक अर्थातच शेवटचं षटक. चरण म्हात्रे गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा मनसुबा मात्र हुकलाय. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही आणि इथून मात्र विकेट पाहायला मिळेल. चरण म्हात्रे याच्या पहिल्याच बॉलवर विकेट. माझी लाडाची मैना खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना. खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा. 10 धावा झालेल्या आहेत आणि 10चा आकडा पलटतच नाहीये जिथे संघाला. किती विकेट त्या 10 आकड्यावर. आणि खरोखर म्हणजे अक्षय गाताडे सांगतात घाट लागलेला आहे आणि आता तिथे गाडी स्टॉप झाली 10 या धावसंख्येवर. कारण 10 धावसंख्या क्रॉस करता करता मी बघितलं 2 विकेट जवळजवळ त्यांना गमवावे लागलेले आहेत. मी पुन्हा एकदा सांगेन, विश्वास बसत नाही जिथे संघ हाच आहे का. इथून मात्र कार्पेट शॉटच्या सहारे या बॉलला खेळून काढला आणि जोपर्यंत इथे मिसफील्ड जरूर होते आणि इथून मात्र आता 10चा जो समीकरण 12 मध्ये परिवर्तित होतोय. 12 धावा होत आहे धावफलकावर आपण पाहतोय. अनिकेत म्हात्रे सुद्धा आमच्या बरोबर बसलेले आहेत. KPL ला म्हणजे मोनू स्टायलिश मॅन कोण गावचे सुपुत्र तेही इथे बसलेले आहेत. इथून मात्र रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि विकेट इथून मात्र पाहायला मिळते. आणखीन एक विकेटचं पतन. वाईट बॉल. चौदा धावा होत आहेत धावफलकावर. आपण पाहिलं आतापर्यंत
जी पडझड म्हणजे अगदी पत्त्यांचा बंगला बनवावा आणि एखादा पत्ता काढल्यानंतर अख्खा बंगला जसा कोसळतो तसा पहिलं विकेट गेल्यानंतर जिथे संघ कोसळला आणि याचे सर्व श्रेय गोलंदाज मिथून पहिल्याच षटक टाकत असताना पहिल्याच बॉलवर विकेट मिळाला म्हणजे फाउंडेशन सुरुवात चांगली करून दिली मिथून यानं. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांना तीच यशस्वी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, ती मात्र उरण कोपरोली संघाकडून. शेवटचं षटक चरण म्हात्रे, काय क्लासिकल स्ट्रोक आहे, चौकार येणार या बॉलवर आणि हा आला दणदणीत चौकार. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन्न इश्काचा कुलखंड झुलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन्न इश्काचा कुलखंड झुलवा. थँक्यू. या 4 धावांना जर समीकरणाचा विचार केला आपण तर धावबळकावर धावा होत आहेत त्या मात्र 18 धावा होत आहेत. कोपरोली उरण संघ, उरण पूर्व, उरण तालुका आणि एकीकडे आपण पाहणार आहोत पेन तालुका, या दोन संघांमध्ये कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. आणि या कडव्या झुंजीमध्ये आपण पाहिलं की पहिला जो सत्र आहे ज्याच्यामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व, गोलंदाजांची दादागिरी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर सुरुवातीचे कर्णधार आपण सौरभ गांगुलीला पाहिले असेल, आपले भारतीय कर्णधार. खुलेआम दादागिरी असायची मैदानामध्ये. त्यानंतर आलं दौर म्हणजे महेंद्रसिंग धोनीचं शांत कर्णधार, कुल कप्तान म्हणून त्यांना ओळखलं गेलं. त्यानंतर आता विराट कोहलीचं सत्र आलंय म्हणजे जी सरेआम गुंडागर्दी बोलतात मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असो, जे आपले खेळाडू आहेत ते सातत्यानं काहीतरी वेगळं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. यावेळेला मात्र मस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. दुसरा धाव धोकादायक होऊ शकते. विकेट मिळाला तरी सुद्धा गोलंदाज त्या क्षेत्ररक्षकाला कोसतोय. इथून मात्र 1 धाव मिळणार आणि या 1 धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर. एकोणीस धावा होत आहेत धावफलकावर. काय जबरदस्त अफलातून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन संघांच्या दरम्यान कोपरोली संघाच्या गोलंदाजांची तारीफ करावी लागेल. शिरडोन संघाची पाठीराखे आता मात्र वाट पाहणार यातला कोणता संघ शिरडोन संघाबरोबर 2 हात करील, कारण बरेचसे हॉटेल्स मालक सुद्धा या मैदानामध्ये, संजय पोपेटा जे आमचे खास मित्र आहेत ते सुद्धा इथे या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हॉटेल संग्रामचे मालक. यावेळेला मात्र हा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार केला आपण तर 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आतापर्यंत. येस, गोलंदाज सज्ज आहे. हा बॉल आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा बॉल होता आणि इथून मात्र विकेट पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाच्या अंती जर आपण पाहिलं जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 20 धावांची. 19 धावा काढलेल्या आहेत. फलंदाजी करत असलेला संघ जिते संघ, म्हणजे जिते संघाला आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल गोलंदाजी करत असताना, कारण अर्थातच आपण पाहतोय की गोलंदाजी कोपरोली संघाने जी धारदार गोलंदाजी केलेली आहे त्याच्या जीवावर फक्त 19 धावा काढण्यामध्ये यशस्वी झाला जिते संघ आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. बाबूशा, आपण जरूर आमच्या बरोबर आहात. तर आज काल जर तुम्ही असतात आणि काल जर जिते संघाला बघितलं असतं तर अक्षरशः या मैदानाच्या चारी बाजूला बरसणारे खेळाडू मात्र फक्त 18 बॉलमध्ये 19 धावा करू शकले. क्रिकेट यालाच तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेट कधीही आपला रंग बदलतो आणि त्याचंच नाव तर क्रिकेट आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो मित्रांनो, या क्रिकेटनं वेड लावलाय अक्षरशः रायगड आणि ठाण्याला, कारण या टेनिस क्रिकेटचा एवढा जबरदस्त छंद बाळगला जातो आपल्या या रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये की अक्षरशः गल्लीपासून पार गावागावामध्ये चांगला टेनिस क्रिकेट दर्जेदार खेळाडू दरवर्षी तयार होत असतात. परंतु काय होणार या सत्रामध्ये याचं धावतं वर्णन आमच्या राष्ट्रीय भाषेमध्ये ऐकवतील बाबूशाह यांच्याकडे घेऊन चलतो. धन्यवाद. सन्माननीय दिनेश शिसवे, त्याचबरोबर दिनेश शिसवे कोण, त्याचबरोबर प्रकाश म्हात्रे कोणहून आहेत
राजेश शिसवे कोणहून आहेत आणि रुपेश गाताडे यांना विनंती केली जाते की आपण मुख्य समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. दिनेश शिसवे, प्रकाश म्हात्रे, राजेश शिसवे, रुपेश गाताडे आपल्याला विनंती केली जाते की आपण मुख्य समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू. तो चलिए धन्यवाद रोशन सर. बिल्कुल इसके बाद जो मैच है खेला जाएगा 100 मैच खेला जाएगा. यहाँ से जीतने वाली टीम यानी सीडोन के बीच में फाइनल मुकाबला एक बड़ा 100. चलिए दर्शक सोच रहे होंगे और भी रुकना पड़ेगा. बिल्कुल नहीं, इसके बाद फाइनल मैच है. तो चलिए रोशन जी आपका तहे दिल से स्वागत. तो चलेंगे इस मुकाबले की तरफ. देखिए टारगेट छोटा है लेकिन इरादा काफी बड़ा रहेगा. और आज देखिए बेनिफिट फायदा बात करेंगे ना कोपरली टीम को इसलिए मिलता हुआ क्योंकि लगातार आज शाम से खेलते आ रहे हैं. और अक्सर हम इस टूर्नामेंट में देखते हैं सुदर्शन जी, जब कोई टीम दिन भर हो रात भर उसी मैदान के ऊपर खेलते आ रहे हैं तो उन्हें बेनिफिट फायदा मिलता है. और जीते टीम की बात करेंगे पिछले यानी कल के दिन के ऊपर उन्होंने बड़े अच्छे काम किए थे लेकिन आज थोड़ी सी नाकाम रहे. लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. देर रातों के साथ साथ कहीं नींद न उड़ा दे मैच. और चलिए यहाँ पर रोशन जी बात करेंगे 20 रनों की टारगेट से. 20 का क्या बात है. और सुदर्शन जी मैं हमेशा कहता हूँ छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. अब बहुत बड़ी चुनौती है इस टूर्नामेंट की बात करेंगे. मैं जितनी भी जिक्र करूं शायद उतना ही कम. इस टूर्नामेंट में हमें काबिल समझने के लिए अंतिम दिन आज अंतिम मेगा फाइनल इसके बाद खेला जाएगा. बात करेंगे युवक कांग्रेस चषक 2020 और शुमाली खबर देखिए मैन ऑफ द सीरीज इंतजार कर रहे हैं. कुछ समय के बाद खिलाड़ी यहां से इस मैन ऑफ द सीरीज लेकर रवाना होंगे इस मैदान से. अभिजीत पाटिल साहब बात करेंगे. सर चिकनेश बात करेंगे रायगढ़ से जिला युवक कांग्रेस क्या खूब आयोजनकर्ताओं की भूमिका निभाते हुए और उनके कंधों के वर्ष कंधों को मिलाकर जिस तरह के यहाँ पर त्रिमूर्ति की भूमिका बात करेंगे. विश्वजीत पाटिल साहब लीजिए, हेमराज म्हात्रे साहब लीजिए और उनके साथ साथ भी बात करेंगे कई सारे उनके आयोजनकर्ताओं के बीच में भूमिका निभाए हैं. सभी का पूरी कमेटी का तहे दिल से स्वागत है क्योंकि 2-3 इंसान की बस की बात नहीं होती है कोई भी इस चीज को कामयाब देने के लिए. रोशन सकपाल सर कहाँ जुड़ चुके हैं. चलिए थोड़ी सी यहाँ पर 24 से इवेंट लाइव है. रोशन सकपाल सर बात करेंगे. पिछले साल किरोली के मैदान के ऊपर बड़े अच्छों के साथ मिला. इस साल थोड़ी सी दूर है लेकिन कुछ नाइट मैचेस से उनके साथ मिलता हुआ. शैली जी पाटिल साहब देखिए, भूषण जी पाटिल जी लीजिए. बड़ा इनका भी बड़ा बहुत अच्छे मेहनत योगदान है और पूरी निश्चित रूप से यहाँ पर तारीफ करना चाहूँगा आयोजनकर्ताओं की. आज कमेटी डिपार्टमेंट में देखिए टीके माली सर और रोशन सकपाल सर और रोशन पाटिल सर और उनके साथ मैं हूँ बाबू शाह और सुदर्शन जी. पाटिल से नाम है तारा और काम भी करते हैं तारा के जैसे. नाम भी तारा, गांव भी तारा और 4 दिन से भी तारा के जैसे चमके हैं. यहाँ पर सोई नहीं अभी तक. रायगढ़ क्रिकेट वजह से हम इधर ही. बिल्कुल बिल्कुल से रायगढ़ से क्रिकेट समालोचक एसोसिएशन कई सारे कमेंटेटर इसमें जुड़कर जा चुके हैं. ये चलिए भाई मैदान की देखिए बंदा कौन है. प्रीतेश पाटिल देखिए स्ट्राइक पर हैं. AB डिविलियर्स है. अगर उनसे कोई टिप से मिले तो ले सकते हैं 360. और देखिए डेट पर भी उन्होंने बता दिया कोई भी हीरो नहीं मिले उनके साथ घूमना फिरना पसंद करेंगे. बड़े मूड के खिलाड़ी हैं लगते हैं. चलिए लगभग देखिए उनके शादी भी हो चुका है. अगर कहीं तो चलिए लेकिन मजेदार खिलाड़ी हैं सुदर्शन जी जो भी कर लें और टीम के लिए बेहतर काम करते हुए. लेकिन जीते टीम थोड़ी सी निराश रहेंगे क्योंकि वो टीम जितने निराश नहीं रहते ना जीते के 12 खिलाड़ी मेरे हिसाब से परमानेंट 12 खिलाड़ी हैं.
हो ये चलिए भाई, देर रात हो चुका है लेकिन प्रहार देखिए प्रीतेश की दे दनादन चौका। शिष्यला मानती भारी, शिष्यला मानती भारी, पोरही कोण गावाची, एकविरा माऊली पाठीची त्यांच्या कृपाही आई कुलदेवाची, एकविरा माऊली पाठीची त्यांच्या। क्या कमाल के बल्लेबाज डीजे आकाश की भी तारीफ करना चाहूंगा। और ये चलिए क्या कमाल की ऑफ ड्राइव देखिए, कवर के ऊपर से खेले यहाँ पर और एक चौका देता हुआ। शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेता लाभला, साऱ्यांची साथ हाय त्याला, म्हणून दादा नवाला आहे मनानं साधा, अशी दादाची यादा, एकच वाडा आमचा राजू दादा। तो चलिए बात करेंगे एक चौदह राजू दादा की याद दिलाते हुए आज डोंबोली टीम ग्रामीण टीम देखिए बात करेंगे, गोरेगांव पर चैंपियन बने। और यहाँ पर चलिए प्रीतेश को थोड़ा सा रुका गया लेकिन आवाज क्यों नहीं गया, रात जैसी है ज्यादा इसलिए मैं जोर नहीं बोल रहा हूँ, रात हो गया जोर नहीं बोल रहा। तो चलिए देखिए ये बड़ा मैच है, सेमीफाइनल मैच है और ये चलिए भाई हेलीकॉप्टर उड़ाने का कोशिश नजदीकी मामला, बाल बाल बच्चे यहाँ पर बल्लेबाज है देवेश देखिए बात करेंगे पहले मैच के मैन ऑफ द मैच बने थे और बड़ा अच्छा भूमिका रहा। और दूसरे मैच में बात करेंगे तो चरण रहे और तीसरी मैच में बात करेंगे तो प्रीतिश रहे और इस मैच में बात करेंगे अभी तक गेंदबाजों ने अच्छी काम की। अभय मात्रे अगर जीतेगी तो जाएगी। अभय मात्रे देखिए मैडन ओवर डालने के साथ एक विकेट हासिल किए हैं और मैं कहूँगा इस टूर्नामेंट में विकेट भी बड़ा अहम रहता है मैन ऑफ द सीरीज के लिए। देखिए गेंदबाज की अगर बात करेंगे, अगर विकेट के ऊपर रन लिया जाए तो 5 रन। एकविराईची साथ पाठीशी साईबाबांचा हात, एकविराईची साथ पाठीशी साईबाबांचा हात, भूषण पाटील भाईचा वाढदिवस गाजतय बोरले गावात आज, भूषण पाटील भाईचा वाढदिवस गाजतय बोरले गावात आज। तो चलिए बात करेंगे यहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर 11 रन और जीत के लिए बात करेंगे 12 गेंद से 9 की जरूरत है। क्या इस मैच को बचा पाएंगे? मुझे नहीं लगता है। और ये चलिए लेट कार्ड कितने फाइन खेले भाई यहाँ पर देर रात में। प्रीतेश कहते हैं हम आंखों से सुरमा नहीं, हम आंखें चुरा लेंगे चौकी के साथ। तो चलिए बात करेंगे सुदर्शन जी कहते हैं ना कामयाबी की दरवाजा उन्हीं के लिए खुलते हैं जो उसे खटखटाने की ताकत रखते हैं। और प्रीतेश देखिए क्या कमाल की बल्लेबाजी करते हुए और सीडोन टीम के कप्तान से आपसे गुजारिश करना चाहेंगे, बड़े अच्छे काम किए पिछले मैच है और थोड़ा मैच है पिछला मैच बात करेंगे हाईएस्ट स्कोर बना 3 ओवर में और फाइट भी ओलप टीम ने की लेकिन और यहाँ चलिए हल्के हाथों से खेले और अभी भी देखिए बात करेंगे कुछ इंतजार करना पड़ रहा है, अभी भी 5 रनों की जरूरत है। और गेंद की बात करेंगे इस ओवर के 3 गेंद बचे हैं, कुल मिलाकर बात करेंगे तो 9 गेंद बचे हैं और 5 की जरूरत है। मुझे इतना आसान काम नहीं है लेकिन मैदान के ऊपर देखिए बेहतर अंपायरिंग के काम और इस बार देखिए शॉर्ट किलोमीटर नहीं है। देखिए यहाँ पर आप 5 रन आपको बचाना है, बाउंड्री लाइन पर खड़े होकर क्या तमाशा, थोड़ा नजदीकी मेरे हिसाब से कुछ अटैकिंग फील्डिंग लगाना चाहिए। प्रीतेश देखिए विकेट के ऊपर कितनी तेज भागते हुए 2 रन देखिए बल्लेबाज के पास इतना वक्त नहीं था 2 रन लेने का लेकिन बना लिए उन्होंने वक्त और यहाँ से चले 3 रनों की जरूरत है। आने वाली गेंद की बात करेंगे तो यहाँ से 8 गेंद कोपरली लेबन्स कोपरली टीम को अगर कोई हरा सकता है तो वो है कोपरली टीम। यहाँ से अगर खुद का कुछ गलती होता है और कुछ खराब गेंदें खेलते हैं विकेट डालते हैं तो फिर ये मैच हार सकते हैं, लेकिन जीते टीम के लिए
और ये चलिए भाई यहाँ कैच बनता हुआ, लेकिन देखते हैं अभी भी 3 रनों की जरूरत है। इस ओवर की बात करेंगे, आखिरी गेंद है यानी 7 गेंद के ऊपर। मुरले गावात युवा काँग्रेसचे घाईले मानाचा असे घरात माहेरचे उठाट लाभले चटकाला ये मुरले गावात युवा काँग्रेसचे घाईले मानाचा असे घरात माहेरचे उठाट लाभले चटकाला। तो चलिए छोटा स्कोर मैं पहले ही बता दिया, छोटा सा टारगेट को बचाना, जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। प्रीतेश चलिए यहाँ पर काम तमाम करके आते हुए बल्लेबाजी क्या खूब चला आज उनका बल्ला, बहुत बड़ी बड़ी छक्के उनके बल्ले से देखने को मिला, ताकतवर बल्लेबाजी की यहाँ पर और पूरी आज में सनसनी मचा दी। 7 गेंदे थी, जिते नाही जितो आई जिते 3 पाहिजेत सर, 7 मध्ये 7 गेंद देखे यहाँ पर टिके माली सर, 3 रनों की जरूरत है। सीडॉन टीम के कप्तान आपको तैयार रहना होगा। और यहाँ पर चलिए शॉर्ट लिमिट रखा गया था, 1 रन लिए बड़े आसानी के साथ। दूसरे के लिए यहाँ पर इरादा नहीं, अभी 2 रनों की जरूरत है। आने वाला देखिए यहाँ से बचाए 6 गेंद और 2 की जरूरत है। तो चलिए बात करेंगे, देखिए टीम मीटिंग कम कीजिए यहाँ पर, देखिए वक्त काफी जा चुका है और कहीं लोगों की बिस्तर भी इंतजार कर रहा है। और चलिए 2 रनों की जरूरत है आने वाली 6 गेंद के ऊपर। और देखिए दर्शक क्रिकेट के जो शौकीन है, सुदर्शन जी कहते हैं ना, कौन कहता है क्रिकेट नशा है, कौन कहता है क्रिकेट सजा है। क्रिकेट के चाहने वालों से जाकर पूछो, वो कहेंगे क्रिकेट जीने का वजह है। आमचे जीवन कुरंगळे डीजे मास्टर जीवन कुरंगळे यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। बरीचशी मंडळी जी मॅच पाहायला आलेली आहे, बाबूशा प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत, त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया। आपले डीजे मास्टर सागर ना, सागर आकाश आणि सागर यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। बाबूशा तो चलिए बात करेंगे यहाँ से पवन सेठ है, आपसे गुजारिश करते हैं, कौन गांव के, उनसे गुजारिश करते हैं आइए मंच के ऊपर तशरीफ रखिए। तो चलिए चलते हैं मुकाबला की तरफ। दर्शक देखिए पूरी तरह से आनंद लेते हुए, और अंतिम फाइनल मैच है, इसके बाद इंतजार है, लेकिन और क्या इंतजार करना पड़ेगा। अंपायर देखिए यहाँ पर से बेहतर काम करते हुए, कहते ना इसकी मोहब्बत को जब लोग खुदा मानते हैं तो अंपायर के फैसले को क्यों बुरा मानते हैं। और दोनों बल्लेबाज देखिए आपस में बातचीत कर रहे हैं, क्योंकि वो जानते हैं कहीं और 2 गेंद डॉट निकल गया तो फिर चिड़िया चुप गई खेत में। तो चलिए अंतिम 2 गेंद क्या यहाँ पर मैच को बचा पाएंगे यहाँ पर, क्योंकि 5 गेंद तो बचा है, लेकिन इंतजार यहाँ से जीते टीम है। ओहो ये देखिए कितनी लंबी छक्का यहाँ पर है, तारामंडल ने हाई और ट्रैफिक पर पकड़ा दिया। और कोपरली टीम देखिए कांग्रेचुलेशन बहुत देना चाहेंगे फाइनल तक पहुंचने के लिए। अमेश जी भी अगर इस मैच को देख रहे होंगे, कोपरली के अच्छे कमेंटेटर्स, उनका भी तहे दिल से स्वागत है। तो चलिए कोपरली टीम के कप्तान आप आ जाइए प्रेजेंटेशन बॉक्स पर टॉस के लिए, और बाकी के खिलाड़ी को सेकंड करने का मौका दे दीजिए। कोपरली के कप्तान आप टॉस के लिए आ जाइए प्रेजेंटेशन बॉक्स पर, प्रीतेश। और चलिए दोनों टीम लाइनअप के साथ, सीडोन टीम के कप्तान आप प्रेजेंटेशन बॉक्स पर आइए टॉस के लिए। ठीक है, माली सर यहाँ पर इंतजार कर रहे हैं। हा बाबूशा आता फायनल मध्ये पोहोचलेल्या ज्या 2 टीम आहेत, त्यामध्ये शिरडोन आणि कोपरोली दोन्ही संघांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया आणि त्यांना बेस्ट ऑफ लक देऊया। ज्या 2 टीम्स 3rd आणि 4th साठी ज्या आहेत त्यांचंही आपण मनापासून त्यांचा धन्यवाद व्यक्त करूया। मला असं वाटतं कोपरोलीचे कॅप्टन इथे आलेले आहेत, चला शिरडोनचे कॅप्टन आलेले आहेत। त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देणार आहोत। चलिए टॉस करके लीजिए, ठीक है माली सर टॉस करके लीजिए, बुला रहे हैं मैन ऑफ द मैच है, थोड़ा सेकंड कर रहे हैं। मी विनंती करतो गोविंद पाटील यांना, जे कृषी
सेलचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यावं. तो चलिए ठीक है माली सर, देखिए अभय मात्रे रमेश मैंने राव नंबर डाले थे. यांना अभय विनंती मात्रे करतो man की of the त्यांनी match टॉस आप बॉक्स आइए. मध्ये या. कणबोली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष. चला फायनलचा नाणेफेकीचा कौल कोण मागतोय? कोपरोलीवाले आज लकी आहेत आणि छापा शिरडोन अजून लकी ठरले. शिरडोन आज काय वाटतं इथे फायनल खेळताना? चांगलं वाटतं खेळताना. आज खेळ तुमचा